हाय हॅलो नमस्ते. मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा दिवस सगळ्यांना आनंदात सुखात आणि समृद्धीत जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि आजच्या दिवसाची सुरुवात माझी सकाळी झाली बघा 4:45ला झाली. कारण ऑर्डर आपली जयसिंगपूरला द्यायची होती आणि एक ताकाची ऑर्डर आहे ती इथं द्यायची, आम्रखंडची जयसिंगपूरला नेऊन द्यायची होती. त्यामुळं सकाळी 4:45 वाजल्यापासून चालू झालं आपलं काम. प्लॅन्टवर मला शूटिंग घेता आलं नाही कारण खूपच अंधार होता गेल्यानंतर. आजचा माझा ब्लॉग बघत राहा मग पुढं दिवसभरात आजचं रुटीन बघा माझं काय काय आहे ते. सकाळचे 10 वाजलेत आता आणि स्वयंपाकाची तयारी चालली बघा. स्वयंपाकामध्ये भात आहे जरा थोडासा शिळा आणि पालक टाकलाय मी शिजवत, पण आता पालक पनीर बनवायचं का पालकचं गरगटं बनवायचं ती कन्फ्युजन चाललंय. बघूया आता काय करायचं, दाखवते तुम्हाला मी पालक शिजत टाकलेला. बघा पालक टाकलाय मी शिजत, थोडंसं मीठ टाकलं शिजवते पालकमध्ये कारण त्याचा रंग बदलायला नको म्हणून. त्याला काय बनवायचं असं चाललंय, आता बघूया काय बनवायचं ते. पनीरसाठीचा मसाला बघा काय काय: कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर सगळ्याचं मिश्रण केले बघा. आणि आता ही उकटलेलं पनीर पालक मी करून घेणार आहे मिक्सरला बारीक. त्याला तेल सुटेपर्यंत घेतलाय मसाला सगळा फ्राय करून आणि हे पालक मिक्सरच्या भांड्यात करून घेतलाय. आता हे स्मॅश आता हे करून घेतो, वरतून घेऊया ह्याच्यात. सगळं मिश्रण आता एकत्र करून मग त्याला आपला हे खाण्यासाठी बनवून तयार आहे बघा. पालक पनीर झाले बनले. ही चपाती करणार म्हणल्यानंतर म्हणलं पनीरचं थोडंसं पीस टाकूया त्यात. बघा खूप छान लागते चवीला ही पालक पनीर. आता टेस्ट बघितल्यानंतर मी सांगेन तुम्हाला कसं. आणि प्रॉपर मी एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवेन कारण आत्ता मला वेळ नाही तेवढा व्हिडिओ बनवायला. प्लॅन्टचं अजून काम आहे आपल्याला, फ्रूटकनची ऑर्डर बनवायची, त्यामुळे मी जास्त रेसिपी नाही शूट केलेली. जेवणासाठी ताट रेडी केले बघा. मस्त गरम गरम चपाती आत्ता बनवले, चपाती आणि पालक पनीर याने भात घेणार. जेवणासाठी ताट रेडी आहे बघा. गरम गरम चपाती, पालक पनीर आणि भात घेणार आहे नंतर मी. या सगळेजण जेवायला. दुपारचे 12 वाजलेत आणि रॉकी आमचा कसा झोपलाय बघा. जेवण वगैरे सगळं झाले. प्लॅन्टवर जायचं आहे. रॉकी चालले तंदरी. रॉकी आमचा गाढ झोपलाय आता. वाजलेत आत्ता 5 आणि आलोय बघा प्लॅन्टवर कारण फ्रूटकनची आपल्याला ऑर्डर बनवायची आहे, सगळी पूर्ण करायची आहे. आणि ताकाची ऑर्डर ती देण्यात सगळा दिवस गेला आहे, आता सगळा पूर्ण पोचवण्यात गेला आहे. आणि बघा आता फ्रूटकन बनवणार आहे आणि सगळं क्लिनिंग पण करून घ्यायला पाहिजे. चला मग पुढे बघत हा माझा ब्लॉग. फ्रूटकंड साडीचा चक्का काढून घेतला आहे बघा पूर्ण सगळा. आणि आता त्याच्यात आपण फळं वगैरे ॲड करणार आहे. मी दाखवेनच तुम्हाला फळं काय काय घालणार आहे ती. चक्का बघा आपला कसा आहे, एकदम घट्ट आहे. फ्रूटकंडासाठीची फळं बघा. सफरचंद एवढी आहेत ही सगळी, काजू तुकडा, चेरी आहे, इकडं हे डाळिंब आहे, इकडं अननस आहेत ही 2 आणि हे इकडं बदाम आहे. ही सगळी फळं आपण फ्रूटकनमध्ये कट करून आता घालणार आहे. कट करून घ्यायला लागलो आहे. कट केल्यावर पण मी तुम्हाला दाखवेनच फायनली कशी होते सगळे. ती त्याचं वेस्टेज जाते खूप, नंतर मग मी दाखवेनच तुम्हाला किती होते हे सगळं मिळून. फ्रूटकनसाठीची श्रीखंडमध्ये सगळी फळं मिक्स करून झालेत बघा. आणि आता ही मशीनला लावले आपण, मशीनमध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे. कसं बनलं आहे आपलं फ्रूटकंड नक्की सांगा. फायनल लुक पण मी दाखवेन फ्रूटकंडचा कसा असतो ते. फ्रूटकंड बनवून तयार आहे बघा आपलं. फायनल लुक बघा किती छान बनले. खूप सारी फळं आहेत यात, त्यामुळे खूप छान दिसते, एकदम टेम्पटिंग. फायनली सगळी ऑर्डर आपली बनवून तयार आहे. 100 किलो
फ्रूटखंड आपलं बनवून तयार आहे. उद्याची ऑर्डर आहे आपल्याला 100 किलो फ्रूटखंडची. आणि आता बनवून तयार आहे. आता चाललो आहे बघा आम्ही घराकडं. क्लिनिंगसाठी संध्याकाळी वेळाने येणार आहे, कारण हॉटेलांचं कप संपलेत. कप पोचवायच्यात मिस्टरांना जाऊन, त्यामुळे आम्ही निघालो आता घरी. रात्रीचे 8:15 वाजले आणि स्वयंपाकाची तयारी चालली बघा. कांद्याच्या पातीची भाजी बनवायची चालली. कांद्याची पात आम्ही चिरून टाकले कडे. बनवणाऱ्या भाजी भात झाला आहे बनवून. बघते चपाती भाकरी काय बनवायची. त्यांची सगळी कामात आवडलं. ते 9:30 वाजलेत आणि जेवणात बघा आज काय चपाती, इथं श्रीखंड फ्रूटखंड बनवलं आहे घरात, आणि ही कांद्याची भाजी आहे आणि हा भात आहे. मग आपण शूट घ्यायचं म्हणजे लक्षातच नाही ताटाचं. या सगळेजण जेवायला. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.